अक्षराची लयबद्ध मांडणी NMMS व इतर स्पर्धा परीक्षेला बुद्धिमत्तेमध्ये हा मॅटमध्ये घटक आहे. घटकाचं नाव आहे लयबद्ध मांडणी. तर ते आपण पाहूया त्याची काही उदाहरणं. अक्षराची लयबद्ध मांडणी. अक्षर असतात त्याच्यामध्ये काहीतरी एक लय असतो. लय कशा पद्धतीने असतो, किती अक्षराचा असतो, 2-2च्या गटाने येतात, 3-3च्या गटाने येतात, 4-4च्या गटाने येतात किंवा 5-5च्या गटाने येतात. त्याच्यामध्ये एक प्रकारचा लय असतो. या गटामध्ये त्याचा लय असतो. मग ए बी 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 सी सी डी ए बी ए बी सी ए बी सी डी ए बी सी डी ई एफ अशा पद्धतीने त्याचा क्रम असतो. आणि क्रम देत असताना उदाहरणार्थ एखादी जर क्रम आला तर 1 2 3 1 2 3 1 2 3 असा जर क्रम असेल तर एकला जे अक्षर आहे तेच एक नंबरला येतं. उदाहरणार्थ इथं एकला ए असेल तर इथं सुद्धा एकला येईल, इथं सुद्धा एकला येईल. 2ला काही इथं समजा बी असेल, इथंही बी असेल आणि इथंही बी असेल. मग 3ला काही इथं सी असेल तर इथंही सी आणि इथंही सी. मग याच्यामध्ये क्रम कोणता येईल, ए बी सी ए बी सी ए बी सी हा क्रम येईल. म्हणजे एक लय येईल याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला इतर काही उदाहरणाचा सराव घ्यायचा आहे. म्हणजे ए सुरुवातीला नंतर ए असं येईल, मध्यभागी बी असेल तर इथे बी, मध्यभागी शेवटी सी असेल तर इथे सी. किंवा दुसरा कोणता अक्षर देतील, XYZ देतील, PQRA देतील, कोणती अल्फाबेट देतील, त्यामध्ये आपल्याला ही उदाहरणं सोडवता आले पाहिजे. एकदम सोपे आहे. किंवा आपण कोणता अक्षर इथं रिकामं ठेवलंय त्याचे असे गट पाडले तर त्या गटानुसार अक्षराच्या अगोदर कोणता अक्षर आहे ही करून आपल्याला सोडवता येते. वेगवेगळ्या पद्धतीने ह्याला तर्क लावून आपल्याला सोडवता येते. तर आपण पाहूयाचे उदाहरण. याच्यावरती उदाहरण पाहूया. उदाहरण नंबर 1, ए डॅश बी डॅश डॅश बी ए सी डॅश ए सी डॅश ए सी अशा पद्धतीने उदाहरण आहे. याला आपण असं क्रमांकही देऊ शकतो किंवा आपण गट पण पाडू शकतो. क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे आपल्याला गट पाडण्यासाठी हे उपयोगाचे येतात. गट कितीचे पडू शकतील, समान गट पडू शकतात का ते, किंवा आपण याचे अशा पद्धतीने गट पाडू शकतो किंवा कोणत्या अक्षरानंतर कोणता अक्षर आहे 3-3च्या असे रेषामारून पण करू शकतो. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 राहतात. असे रेषा मारले आपल्याला लक्षात येतं. मग रेषा मारल्याच्या नंतर इथं ए नंतर काय आलेलं आहे, सी आलेलं आहे. ए नंतर सी ए नंतर सी म्हणजे इथं काय येईल, इथं सी ए नंतर सी ए नंतर सी ए नंतर सी ए नंतर सी. मग सी नंतर काय आलेलं आहे, बी ए सी बी. आपल्याला हा गट मिळतो ए सी बी. ए सी बी इथे ए सी बी ए सी बी ए सी बी हा गट मिळाला. किंवा ए नंतर काय सी नंतर काय ही मिळालं. किंवा आपण 1 2 3 दिलं तर एकला काय येतं 1 2 3 1 2 3 एकला काय येतं ए, 2ला काय येतं सी, 3ला काय येतं बी. अशा पद्धतीने आपण इथं लिहू शकतो. मग पाहू इथं जे अक्षर आले ते खाली लिहू आपण. काय आलेला आहे क्रम ते पाहू. काय पहिल्या सुरू सी आलेला, नंतर ए आलेला आहे, नंतर सी आलेला, नंतर बी आलेला, नंतर बी आलेला, सी ए सी बी बी. मग पहा पर्यायामध्ये कुठं आहे
CSC BB पहिला सुरू आहे का नाही, दुसऱ्या वेळेस आहे का नाही, तिसऱ्या पर्याय आहे का नाही, चौथ्या पर्याय आहे का CSC BB, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर 4 आलं. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. परत दुसरं उदाहरण पाहू. उदाहरण दुसरं पहा. या ठिकाणी B डॅश ABA 2 डॅश AA परत 2 डॅश A परत AB डॅश A असा आहे. याचे गट पाडू, 3 चे गट पाडू, मोजून पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 3 चे गट पाडले तर कंप्लीट आपल्याला लक्षात येईल की 1 2 3 1 2 3 असंही करता येईल किंवा 3 च्या गटांना आपल्याला ओळखायला, गट पडायला, लय शोधायला सोपं जाईल. मग पहा इथं 1 2 3 असं रेषा मारू, 1 2 3 असे रेषा मारू, 1 2 3 असं, 1 2 3 असं, 1 2 3 असं. किंवा त्याला अजून आपल्याला असं करता येईल, अजून सोपं करण्यासाठी याच्या पुढं 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 याच्यापेक्षा अजून समजायला सोपं. मग 1 ला काय येतं B, 2 ला काय येतं माहित नाही, 2 ला काय इथं आलेलं आहे A, इथं काय आलेलं आहे A, इथं काय नाही, म्हणजे 2 ला इथं काय येतं प्रत्येक ठिकाणी, 1 ला काय येतं B, 2 ला काय कळालं आपल्याला इथं A, 3 ला काय आलेला इथं A, इथं A म्हणजे 3 ला काय येतं A, म्हणजे क्रम कोणता सापडला B A A. मग आपण लिहितो पहिल्या 2 ला काय येतं A, 3 ला Aच आहे, इथं काय येतं 3 ला A, 1 ला काय इथं आलेलं आहे B, 2 ला आहे इथं 1 ला काय आलेलं आहे B, इथं काय आलेलं आहे A, इथं काय 2 ला E. मग आपण जे लिहिले ते खाली लिहू. इथं पहिला सुरू A, नंतर A, नंतर B, नंतर B, नंतर A, नंतर A, A B B A हे आपल्याला सापडलं. मग ते पर्यायामध्ये आहेत का पाहू. डबल A डबल B डबल A पहिला सुरू आहे का नाही, दुसऱ्या वेळेस आहे का नाही, तिसऱ्या वेळेस आहे का नाही, चौथ्या वेळेस आहे बघा. चौथ्या पर्यायामध्ये आहे डबल A डबल B डबल A. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. समजलं. आता याच्यानंतर उदाहरण तिसरं पाहू. उदाहरण क्रमांक 3 पहा. इथं दिलेलं आहे असं मांडणी. मग आपण याचं मोजू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सरासरी आपण समान विषम संख्येचे जर गट पाडले 16 असेल तर 2 चे गट चांगल्या प्रकारे होऊ शकतात हे लक्षात येतं. किंवा त्याही पेक्षा कोणत्या संख्येनंतर कोणती संख्या आहे किंवा अक्षर आहेत हे लक्षात येतं. इथं अक्षर असतील x नंतर y आहे का y नंतर x आहे ती आपण याच्यात क्रम शोधू. पहा काय 2 2 चे जर आपण असे गट पाडले तर आपल्या लक्षात येईल. मग काय आहे x च्या अगोदर काय आहे, इथे x च्या अगोदर काय y, x च्या अगोदर काय x च्या अगोदर y आहे, y च्या नंतर काय x आहे, मग ते आपण लिहू शकतो. x च्या अगोदर काय आहे y आहे, x च्या अगोदर काय आहे y आहे. इथं काय आता क्रम सापडला yx, क्रम सापडला yx 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 सापडला. मग आपण जे आलं ते इथे लिहू. काय आलेलं आहे y y y पुढं काय आलं x x x 3 वेळेस y आणि 3 वेळेस x. बघा पहिल्या पर्यायात आहे का नाही, दुसऱ्या पर्यायात आहे का नाही, 3 वेळेस y आणि 3 वेळेस आहे म्हणजे तिसरा पर्याय बरोबर, चौथ्या पर्यायात पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलं. yx yx आपल्याला क्रम सापडला, yx चा क्रम सापडलेला आहे. तर
असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मनोज क्लासेस चॅनलला भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.